मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील एक असा प्रसंग आहे ज्यामुळे एका कट्टर विरोधकाचे रूपांतर महान संतांमध्ये झाले. हा विरोधक म्हणजे विसोबा चाटी. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांचा द्वेष करणारा हा माणूस पुढे त्यांचाच भक्त कसा बनला आणि त्यालाच विसोबा खेचर हे नाव कसे मिळाले, चला जाणून घेऊया. विसोबा खेचरांच्या अद्भुत परिवर्तनाची कथा. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र, अध्याय 12. विसोबा चाटी याचा उद्धार. ही चारही भावंडे नेवाशातील मुक्काम आवरता घेऊन पुन्हा आळंदी येथे आली. हा वेळ पावेतो या भावंडांची कीर्ती दूर दूर पर्यंत पोहोचली होती. अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी आलेले होते, पण त्याचबरोबर ज्ञानदेवांचे मोठेपण व कर्तृत्व मान्य नसलेले असेही काही लोक होतेच. त्यांना फक्त पुस्तकी पांडित्य व वक्तृत्व कौशल्य एवढेच कळत होते. त्यांच्या बुद्धीची झेप तेवढीच होती. विसोबा चाटी या नावाचा आळंदीत राहणारा एक गृहस्थ अशाच वृत्तीचा होता. आपल्या कुळाच्या शुद्धतेवर त्याला मोठा गर्व होता. तो नेहमीच म्हणत असे, अहो, ही चारी भावंडे तर विठ्ठल कुलकर्ण्याची मुले आहेत ना. विठ्ठलाने तर संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारून धर्माच्या अगदी विरुद्ध आचरण केले व नंतर लोकापवाद टाळण्याकरता आत्महत्या केली. मग अशा धर्मबुडव्या माणसाच्या कुळात दैवी शक्ती संपन्न मुले जन्मतीलच कशी? तेव्हा या ज्ञानदेव वगैरेंना लोकांना भुलविण्याची काहीतरी जादू येत असणार. मी काही असलेल्या भूलभुलैया फसणारा नाही, केव्हा तरी यांचे बिंग मी उघडे पाडीनच. अशा प्रकारच्या हकीकती त्या भावंडांच्या कानी येत असत. मुक्ता म्हणे, ज्ञानदादा, एक वेळ या चाटी काकांना चांगले खरमरीत उत्तर देऊन गप्प कर ना. ज्ञानदेवांनी उत्तर दिले, मुक्ती, अगं, तो असा शास्त्र चर्चेने निरुत्तर होणारा नव्हे. त्याला जेव्हा स्वतःला चमत्कार अनुभवायला येईल तेव्हाच त्याचा विश्वास बसेल. मुक्ता म्हणाली की मग तसे का करत नाहीस? ज्ञानदेव म्हणाले, त्याची वेळ अजून आलेली नाही. ती आली की मी तेच करणार आहे. तोपर्यंत धीर धर. आणि 4 महिन्यांनी दिवाळी आली. पिके उत्तम आल्या कारणाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. घरोघरी दिवाळी सणाची तयारी चालू होती. निवृत्तीच्या मनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मांडे खावेत अशी इच्छा झाली. त्याने तसे मुक्ताला सांगताच ती सर्व तयारी करून मांडे भाजण्यासाठी खापर आणावे म्हणून कुंभारवाड्यात गेली. वाटेत विसोबा भेटले व त्यांनी तिला कुठे जातेस असे विचारले. त्यावर तिने खरेच ते सांगून टाकले. तेव्हा विसोबा लगबगीने तिच्या मागोमाग गेले. त्यांनी तिच्या समोरच कुंभारांना सांगितले की हिला कुणीही खापर द्यावयाचे नाही. जर का दिले तर खबरदार, गाठ माझ्याशी आहे, हे ध्यानात ठेवा. बिचारे कुंभार त्याचे देणेकरी असल्यामुळे गप्प बसले. मुक्ता हिरमुसली होऊन घरी येऊन रडवेला चेहरा करून बसून राहिली. ज्ञानदेवांनी तिला जवळ घेऊन विचारले. तेव्हा तिने रडत रडत झालेला प्रकार सांगितला. त्यावर ते बोलले, अगं, नाराज का होतेस? तू मांडे भाजण्याची तयारी कर, खापराची व्यवस्था मी करतो. त्यावेळी विसोबा चाटी त्यांच्या घराबाहेर त्यांची फजिती पाहावी म्हणून टपून बसला होता आणि चोरून खिडकीतून पाहत होता. मुक्ता ज्ञानदेवांना म्हणाली, दादा, सगळी तयारी झाली बरे का? त्या सरशी ज्ञानदेव उठून आत गेले व हाताचे तळवे आणि गुडघे जमिनीवर टेकून ओनवे झाले. ते मुक्तेला म्हणाले, अगं, माझ्या पाठीवर मांडे भाजून काढ पाहू. मुक्ता पाहते तर ज्ञानेश्वरांची पाठ निखाऱ्यासारखी जळजळीत लाल झाली होती. तिने सर्व मांडे भाजून घेतल्यानंतर ज्ञानदेवांची पाठ पुन्हा पहिल्याप्रमाणे झाली. सर्वजणांची जेवणे चालू झाली. खिडकी बाहेर उभ्या असलेल्या विसोबाची तर जे पाहिले त्यामुळे बोबडीच वळली. त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसेना. तो थरथरा कापत आत आला आणि पश्चातापाने रडत रडत त्यांच्या पत्रावळीत उरलेले उष्टे कण खाऊ लागला. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, तू गा होसी खेचर सर परतावे गेसी. ज्ञानदेवांच्या या 7 शब्दांमुळे असा चमत्कार झाला की विसोबा परता म्हणजेच एका क्षणात देहाच्याच केवळ नव्हे तर जाणीवेच्याही पलीकडे गेला. पुढे हाच विसोबा खेचर या नावाने प्रसिद्ध झाला. एवढेच नव्हे तर त्याला पांडुरंगाने नामदेवाच्या गुरुत्वाचा मान बहाल केला.